श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1, 5, 7, 11, 21, 51, 108 सत्यनारायण कसे करायचे? तुमचे मोठ्यात मोठे कर्ज असेल, आर्थिक संकट असेल, तसेच संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोचे भांडण, हे आपल्या सर्वसामान्याचे जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकदा तरी कमीत कमी सत्यनारायण करा. याशिवाय आता मार्गशीर्ष पौर्णिमेला सुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी. प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर अशा ठिकाणी प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करा. मार्गशीर्षमध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणीवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल. दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीण इच्छाही पूर्ण होते. तर बघा, ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली आहे. त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा आलेले आहेत. तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना, सत्यनारायण पूजा नक्की करा. बघा, तुम्ही या सत्यनारायणाला मार्गशीर्ष महिन्यात कधीही सुरुवात करू शकता. बघा, मार्गशीर्षमध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस कंटिन्यू करू शकता. आता हे सत्यनारायण कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. समजा या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला 5 दिवस 7 दिवस 11 दिवस करायचं असेल, म्हणजेच विषम संख्येमध्ये सत्यनारायण हे केले जातात. तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवायची आहे. म्हणजे तुमची मांडणी जी आहे ती रोज उचलायची, परत मांडायची गरज नाही. पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकता आणि रोज फक्त तुम्हाला समजा पान सुकली, फुलं सुकली तर ती काढून तुम्ही बदलू शकता. कापड खराब झालं तर ते सुद्धा बदलू शकता. खाली करून पूजा हलवली तरी देखील चालतं. फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी येथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची. कारण काही लोक 108 दिवस सत्यनारायणाची पूजा करतात. मग ही रोज पूजा मांडायची गरज नाही. तीच पूजा राहून द्यायची. तांदूळ वगैरे, पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो. स्वच्छता येथे करू शकतो. खराब सुकलेली फुले या गोष्टी काढून टाका. नवीन गोष्टी ठेवू शकतो. असं तुम्ही करू शकतात. तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा. बघा, फक्त पूजा करायची आणि काही करायचं नाही. झोपून राहायचं. आपल्या आर्थिक अडचणी संपणार नाही. तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ पाहिजे. तुम्हाला या पूजा ज्या आहेत त्याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो. म्हणजे आपण जी कष्ट करतोय तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील, काही असेल, नवरा बायकोचे पटत नसेल, अगदी होत्याचं नव्हतं झालेलं असेल, अडचणी अचानक आलेल्या आहेत, मुलंबाळ न होणे वगैरे कोणत्याही समस्या असतील तरी तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करू शकता. बघा, मार्गशीर्ष या तर एकदा केलेच गेले पाहिजे. वर्षामध्ये 1 ते 2 सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्या पाहिजे. आणि बघा, आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे ॲक्टिव्ह झाली आहे. महिला किंवा पुरुष आपण खूप टेक्निकल जगामध्ये वावरत असतो. त्याच्यामुळे तेवढ्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत. तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपायला पाहिजे. आपण जे कष्ट करतोय तर त्याला कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायच्या असतात आणि मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे तुम्हीही सत्यनारायण करा. बघा, या पवित्र महिन्यात तुमच्याकडून मार्गशीर्षमध्ये पण सत्यनारायण होईल. तुमच्याकडून हे सेवा देखील होईल. पौर्णिमेच्या दिवशी पण करा किंवा कधीही करा, पण मनापासून करा. आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ती मी तुम्हाला सांगते. प्रथम एक पाट किंवा चौरंग घ्या. त्यावर पांढऱ्या रंगाची वस्त्र अंथरा. छान रांगोळीसुद्धा काढायची आहे. कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. बघा, चौरंग असेल तर
तर चौरंगाच्या 4 पायांना तुम्ही 4 आंब्याचे ढाळी देखील बांधू शकता. आता बघा मी तुम्हाला पूजा सांगते. सगळ्यात पहिला दिवा लावून घ्या, अगरबत्ती लावून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा. तुमच्याकडे नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करते, पण लवकरात लवकर मागवा. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे, किंवा या पुस्तकातील सत्यनारायणाच्या कथा देखील तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगते. अवश्य असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा, संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्या दिवशी करायचा आहे. ज्या काही अडचणीसाठी तुम्ही सत्यनारायण करता, तर ते आपल्याला ती अडचण आहे बोलून त्याचा आपल्याला संकल्प हा करायचा आहे. तर बघा, ही देवी आई माता लक्ष्मी सत्यनारायण भगवान ही अडचण दूर करण्यासाठी 5 सत्यनारायण किंवा 7 सत्यनारायण करणार आहे. तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे, संकल्प करायचा आहे, आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. आता बघा, पूजा तुम्ही करताना तोपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता. अखंड दिवा लावण्याची काही गरज नाही, कारण आपण 5 दिवस 7 दिवस 11 दिवस करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तो 3-4 तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी देखील अगदी अर्धा पाऊण तास लागणार आहे, पण दिवा कमीत कमी 3-4 तास चालेल असा दिवा तुम्ही लावावा. आता आपल्याला पूजा कशी करायची आहे. आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानाचा फोटो घ्या, बाळकृष्णाची मूर्ती घ्या, तांब्याचा कलश घ्या, तामन सुपारी विड्याची पानं, तांदूळ आंब्याचे ढाळे हे यांच्या 4ही आपल्याला चौरंगाच्या बाजूला आंब्याची ढाळे लावायची आहेत. यातली एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं मात्र करू नका. यानंतर गहू द्यायची आहे. त्याच्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरंजन, फुलं आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा देखील घ्यायचा आहे. आता बघा, चौरंगावर तुम्हाला पांढऱ्या वस्त्रामध्ये रास करून आपल्याला गहू ठेवायची आहे. गहूवर तांब्याचा कळश ठेवा. हळद आणि कुंकू किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला 5 दिशांना तुम्हाला त्या कलशावरती रेषा काढायच्या आहेत. खालून वरच्या दिशेने काढायच्या आणि त्याच्यानंतर या तांब्यात 5 तुम्हाला विड्याची पानं लावायची आहेत. आणि तांब्यामध्ये तुम्हाला 1 रुपया, सुपारी, फूल, अक्षत, गंध या गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर हे 5 विड्याची पानं ठेवायची आहेत आणि हा तांब्या गव्हाच्या राशीवर ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, पण त्यात म्हणजे म्हणतात भरपूर तांदूळ द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. आता कळशाची समोर 2-2 विड्याची पानं ही तुम्हाला 3 ठेवायची. त्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या. आता ती पानं जोडा, पान ठेवा. आत या 3 सुपाऱ्या कसल्या ते मी तुम्हाला सांगते. पहिली सुपारी गणपती, दुसरी सुपारी, तिसरी जी आहे वरुण देवतेची सुपारी. याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणीचं स्क्रीनवर चित्र पाहून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. अगदी सोपी पूजा मांडणी. आता सगळ्यात पहिलं काय करायचं, सगळ्यात पहिलं पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करताय त्यांनी प्रथम आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. पुरुषांनी गंध लावायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवतेचे स्मरण करायचे, गणपतीची बाप्पाचं स्मरण करायचं आहे, कळशाला नमस्कार करायचा. आणि आता सगळ्यात पहिलं आपण गणपती बाप्पाची पूजा करणार. तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची, चौरंगावरची उजवी बाजू, उजव्या बाजूची पहिली क्रमांकाची जी सुपारी आहे, तर याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्याची काही गरज नाही. तर त्या सुपारीला स्नान घालून पानावर ठेवा. नंतर हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर शेंदूर, अष्टगंध जे गणपती बाप्पांना प्रिय आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षता अर्पण करते. गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करते. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा, फुले, अगरडा असं म्हणून अर्पण करू शकता. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याचा भरीव चौकोन करायचा. त्यावर साखरेची वाटी ठेवायची आणि त्याच्याच भोवती आपल्या पाणी फिरवायचं. गणपती बाप्पांना दिव्याने ओवाळायचं. अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा. निर्विघ्न आमची पूजा पार पडू द्या असं बाप्पांना प्रार्थना करायची. आता त्यानंतर तुम्हाला बघा, कुलदेवीची जी सुपारी आहे तर ती कुलदेवीला पण आपल्याला
अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा करायची. माते मी तुला हळदी कुंकू अक्षत अर्पण करते. हे माते मी तुला फूल अर्पण करते. नंतर दिव्याने ओवाळून घ्या. कुलदेवीला पण दिव्याने ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर कुलदेवीला तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आणि नैवेद्याभोवती इथे पाण्याचं भरीव चौकोन करा आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा आणि तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य तो कुलदेवीला अर्पण करायचा. त्यावर एक तुळशीपत्र आपल्याला पालथे ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाच्या प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचं नाही. आता वरुण देवताची पूजा ही स्नान घालून त्यांना पुसून घ्या. नंतर वरुण देवताला तुम्हाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायच्या. हे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करते. वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते. पानाचा भरीव चौकोन करा. नैवेद्य ठेवू शकता. याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र देखील त्याच्यावर ठेवायचं. तुळशीपत्र हे आपल्याला पालथे ठेवायचे आहे. ही आहे तिसरी सुपारी वरुण देवतेची. आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे. बघा, गणपती बाप्पाची पूजा झाली, कुलदेवतेची झाली, वरुण देवतेची झाली. आता या सुपाऱ्या आहेत ना, तुम्ही एका कागदामध्ये नाव लिहून पूजा झाल्यानंतर ठेवा. गणपतीची सुपारी, कुलदेवतेची सुपारी, वरुण देवतेची सुपारी. प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला या सुपाऱ्या अशा प्रकारच्या वापरायच्या आहेत. आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा करायची. पण त्या अगोदर सत्यनारायण भगवानाचा फोटो घ्या. इथे तुम्हाला हळदी कुंकू अक्षत ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या. त्याच्यानंतर फूल अर्पण करायचे. त्यानंतर कळशाला पण आपल्याला फूल अर्पण करायचं. आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्या. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षत ज्या आहेत तर त्या अर्पण करा आणि यांच्याबरोबर फूल अर्पण करा. दिवा आणि अगरबत्ती आपल्याला त्यांना ओवाळायची. आणि आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्य शिऱ्याचाच लागेल, कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्त्व आहे. पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची. त्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं, आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं. नंतर 3दा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नंतर बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा. तर अशा प्रकारे नैवेद्य हा अर्पण करायचा. आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची. तर हे 5 अध्याय जे आहे ते अतिशय छोटे, संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती हे तर ती श्री सत्यनारायणाची आरती, तर ही आरती तुम्हाला म्हणायची. तर अशी ही साधी सोपी पूजा मांडायची आहे. ही तुम्हाला मार्गशीर्षमध्ये कधी पण तुम्ही करू शकता. मध्ये रोज करा. पौर्णिमे जी असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी आहे तर ती अशा पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला वाचता येत नसेल सत्यनारायण कथा तसेच आरती, तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, पण मात्र तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, सत्यनारायणाला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. तर अशा या गोष्टी आहेत. याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा, बाळकृष्ण सत्यनारायणाच्या फोटोला तुळशी देखील अर्पण करायची आहे. तर अशी ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. आता राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही एक दिवस पूजा मांडणी करणार आहेत किंवा या पूजेचे उत्तर पूजा कशी करायची, सगळी जी फुलं वगैरे आहेत त्या गोष्टी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ देखील टाकू शकता. बाकी ज्या खायची गोष्ट आहे, गहू वगैरे आपण घरामध्ये वापरायच्या, म्हणजेच पोळी वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला या मिक्स करायच्या. ह्या प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा. उद्यापनाला आता तुम्हाला मंत्र सांगते, तो संपूर्ण मंत्र म्हणता तुम्हाला अक्षता व्हायच्या. या पूजेवर मंत्र आहे, यंतु देवगणा सर्वे पूजामादये पार्थिव्यम इष्टकाम प्रसिद्धार पुनरागमन या मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवायची आणि त्याच्या जागी पण अक्षता टाकायचा. तर बघा, अशी ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. फार काही याला अद्याप वगैरे असं काही नाही. सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा. अतिशय ही फलदायी पूजा आहे. मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात असा हा सत्यनारायण जो आहे तो तुमच्या घरच्या घरी झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या
आपण पूर्ण करू शकू आणि मार्गशीर्ष महिन्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. तर बघा, ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही ही पूजा करा. 100% तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल. आता आपण थोडक्यात नियम जाणून घेऊया. बघा, परत सांगते की जर तुम्ही 5-7 अशा विषय संख्येमध्ये पारायण करणार असाल तर रोज पूजा मांडणी करायची गरज नाही. पण ज्या वाळलेल्या वस्तू ज्या असतील, फुले वगैरे, तर ते तुम्ही बदलू शकता. तांदूळ, गहू हे पण तुम्ही बदलू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विडा, पान वगैरे या गोष्टीसुद्धा तुम्ही बदलू शकता. आणि प्रसाद जो आहे तो तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद हा बनवायचा आहे. आणि सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे हा प्रसाद जो आहे तो घरातल्यांनी खायचा आहे. शक्यतो पूजा झाली की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवण्याचा नियम ठेवा. तसेच घरामध्ये सासू सासरे, तुमचे जाऊ दीर, जे कोणी तुमचे सासरचे असतील, जे तुमच्या कुळातले आहेत, तर ते तुमचे लोक आहेत, तर हा जो प्रसाद आहे तर ते खाऊ शकता. बाकी बाहेरच्यांनी म्हणजे तुमचे माहेरचे चालणार नाहीत. माहेरच्यांनी प्रसाद खाल्लेला चालत नाही. आपण लग्न झाल्यावर त्याचं काही राहत नाही, पण परके होऊन जातो. तर असे एवढे गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. फार काही नियम नाही. मासिक धर्म आला तर तेवढेच दिवस वगळून परत केसावरून स्नान करून तुम्ही कंटिन्यू ही पूजा पुढे चालू ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तर तुम्ही असा सत्यनारायण नक्की करत जा. याचे खूप फायदे आहेत. अशा शक्यतो रोज पूजेची जी काही वेळ आहे तर ती सारखीच ठेवा. शक्यतो पूजा रोज एकाच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आणि ब्रह्मचार्याने पालन वगैरे असं काही नाही आहे. त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसाहार करायचं नाही, कांदा लसूण खायचा नाही, असं काही नियम नाही. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.